बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय की राजा इकडे प्रचंड चिडलेला आहे. राजाला स्वतःचाच प्रचंड राग येत आहे. त्यामुळे राजाने स्वतःला शिक्षा करून घ्यायचं ठरवलेलं आहे. राजा स्वतःच्या मनाशीच बोलत आहे की ज्या भावाने आम्हाला तळहाताच्या फोडासारखं जपलं, ज्याने फक्त आमचा विचार करून स्वतःचं लग्न मोडलं, ज्याला आमच्यापासून वेगळं व्हायचं नव्हतं, त्याला आमच्यासोबतच आमची सावली बनून राहायचं होतं, अशा भावावरती मी हात उचलला. माझ्या हाताची हिंमत कशीच झाली, या हातानेच मी हे सर्व केले ना. आणि अवनी मॅडमला काय वाटलं असेल असं बोलून आता तो पटकन त्याचे हात आता जमिनीवरती आपटत आहे. त्यानंतर तो हातातून रक्त येईपर्यंत जमिनीवरती आपटत आहे. आणि तेवढ्यातच इकडे यशा बाहेर आलेला आहे आणि यशाने हे सर्व पाहिलेलं आहे. आणि तेवढ्यात अवनी देखील बाहेर आलेली आहे. इकडे यशा पटकन राजाला थांबवण्याचा प्रयत्न करतो, मात्र राजा पुन्हा बोलत आहे की यशादा मला थांबवू नको, माझ्याकडून जी चूक झाली आहे ना त्याचं प्रायश्चित्त आहे हे. त्यानंतर राजा इकडे यशाला सांगत आहे की यशा दादा, मला फक्त या गोष्टीचं वाईट वाटतंय की माझ्या आणि बाण्याच्या भांडणामध्ये तुझ्यावरती मी हात उचलला गेला, आणि तो पण अवनी मॅडमच्या समोर. त्यांना काय वाटलं असेल, आधीच मी त्यांच्यासोबत खोटं बोललो होतो आणि त्यानंतर तू खरं बोलला होतास आणि तुझ्यावरतीच मी हात उचलला. त्यांचा किती मोठा गैरसमज झाला असेल. तर हे अवनीने सर्व ऐकलेलं आहे आणि अवनीचा आता गैरसमज दूर झालेला आहे. त्यानंतर अवनी ही आता राजाला पाहते आणि राजाचं लक्षही अवनीकडे जातं. आता राजा मलम लावून घेण्यास नकार देतो. अवनी आतमध्ये गेल्यानंतर यशा राजाच्या हाताला मलम लावतो आणि त्यानंतर राजा ह्या यशाला समजून सांगतो की यशदा, मी हे सर्व केलं आहे ते फक्त आपल्या घरासाठी. अवनी मॅडमना इकडे थांबवून घ्यायचं आहे, आपल्या घरातील सुख हिरावून जाऊ नये म्हणून, यासाठीच फक्त माझे हे प्रयत्न चालले आहेत त्यांना इथे थांबवून घेण्यासाठी. तुला तर माहीतच आहे ना, दांगटांच्या घराला बाईचा आशीर्वाद मिळाल्यापासून या घराला घरपण आलेलं आहे आणि हे असंच कायम टिकावं यासाठी मी हे सर्व प्रयत्न करतोय. यामध्ये माझा एकट्याचा काहीच स्वार्थ नाही आहे. तर दुसरीकडे आता अवनीने तिच्या वहिनीला कॉल केलेला आहे आणि अवनी ही स्वाती वहिनीसोबत बोलत असताना अचानकपणे अवनीच्या बाबांनी कॉल घेतलेला आहे आणि त्यानंतर ते बोलत आहेत की तू इकडे ये, तुझं विवांसोबत लग्न लावून देऊन तू सुखी राहशील, तिकडे काहीच तुला मिळणार नाही. आणि त्यानंतर आता अवनी बोलू लागते की नाही, जोपर्यंत माझी स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत मी घरी पाय देखील ठेवणार नाही. तर इकडे अवनीचे बाबा बोलतात की मी तुझी एवढी सर्टिफिकेट जाळली तरी पण तुला तुझ्या स्वप्नांच्या पाठीमागे धावायचं आहे ना. बघ अवनी, मी तुला आता चॅलेंज देतो, ज्या दिवशी तुझी स्वप्न तू तुझ्या स्वतःच्या हिमतीवरती पूर्ण करशील ना, त्या दिवशी मी सगळा राग सोडून तुझी माफी मागेन आणि माझी चूक कबूल करेल. माझ्या आधाराशिवाय तू कशी स्वप्न पूर्ण करतेस ते पण मला पाहायचंच आहे. आणि त्यानंतर अवनीचे बाबा कॉल ठेवून देतात आणि इकडे अवनी विचार करत आहे की मला माझी स्वप्न लवकरात लवकर पूर्ण केली पाहिजेत. तर दुसरीकडे सर्वजण जेवायला बसलेले असतात. त्यावेळी अवनीही जेवायला आलेली नाही आहे, म्हणून यशा आता जेवणाचं ताट आतमध्ये नेऊन देतो. तेवढ्यात अवनीही बाहेर येते आणि बोलू लागते की मी जेवणार नाही आहे, मला सर्वांसोबत बसून जेवायचं आहे. इकडे आता यशा हा जेवण सर्वांना वाढत असतो आणि बाण्या आणि राजाचं तोंड दोघांचंही वेगवेगळीकडे असतं. अवनी ही बोलते की मला असल्या शांत वातावरणामध्ये जेवण्याची सवय नाही आहे, आपलं घर किती आनंदी आणि उत्साही होतं, मला पूर्वीसारखं सगळं पाहिजे. आणि यशादाला कानाखाली लावल्याच्या बदल्यात मी तुम्हाला शिक्षा देत आहे. आणि ती शिक्षा म्हणजे बाण्या आणि राजा एकमेकांना सॉरी बोलून आपली चुकी कबूल करणार आहेत आणि विषय इथेच संपवणार आहेत. मात्र दोघेजणही खूप हट्टी असतात, ते एकमेकांना सॉरी बोलण्यास नकार देतात. अवनी आता पटकन उठून मला जेवायचं नाही आहे आणि मी आता खोलीमध्ये जाते बोलून जाते. तर इकडे राजा आणि बाण्या आहे दोघेही पटकन उठतात आणि वहिनी तुम्ही जाऊ नकात, आम्ही एकमेकांना सॉरी बोलतो. मात्र दोघांचेही एकमेकांना सॉरी बोलण्याचं सुरुवातीला धाडस होत नाही. मात्र इकडे राजा आता सॉरी बोलतो आणि त्यानंतर बाण्या बोलू लागतो की मला माहितीच होतं तू तुझी चूक कबूल करणार, सगळी चूक तुझीच होती. त्यानंतर आता वहिनी बाण्याला देखील सॉरी बोलायला सांगतात. त्यानंतर इकडे आता धण्याने त्या दोघांची मज्जा घेतलेली आहे. मात्र धण्या मज्जा घेताच इकडे त्या दोघांनीही
धण्याची मज्जा घेतलेली आहे. धण्या इकडे रुसणार तेवढ्यातच आता धण्याचं आणि राजाचं भांडण चाललेलं आहे आणि ते पाणी आता पूर्ण अवनीच्या अंगावरती सांडलं जातं आणि ते सर्व अवनी हसत हसत सोडून देते. तर इकडे अवनी बाहेर आलेली आहे आणि अवनी ही विचार करत असते की आता इथून पुढे काय करायचं आणि त्यात आत्याने सांगितलेल्या सर्व गोष्टी अवनीला आठवत आहेत आणि अवनीला फक्त एवढंच समजत आहे की खरंच राजाच्या वडिलांनी म्हणजे अण्णांनी त्यांच्या बायकोचा खून केला होता का? या 4 मुलांच्या आईला त्यांनीच मारून टाकलं का? मात्र त्या निरागस आईचं काय चुकलं होतं? अण्णांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं असेल आणि यामागचं काय कारण असेल? आता मला जास्त दिवस या घरामध्ये राहता येणार नाही. इकडे असं वातावरण आहे आणि त्यामध्ये मी माझी स्वप्न कशी पूर्ण करणार आहे? या सर्वाचा अवनी विचार करत असताना इकडे अण्णा आता दारू पिऊन घरी येतात आणि ते पूर्णपणे बेशुद्ध असतात आणि त्यांनी हातामधून आता नाशिकची चक्की आणलेली असते आणि ती चक्की आता अवनीच्या हातामध्ये देतात. अवनी ती घेण्यासाठी नकार देत असते, मात्र अण्णा जबरदस्ती तिच्या हातामध्ये ठेवतात आणि ही कोणालाही देऊ नको, मी तुझ्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि ती तूच खायची असं सांगून तिकडून आता थेट घरामध्ये निघून जातात. अवनी इकडे घाबरलेली आहे. अण्णांचं हे रूप तिला खूपच भयानक वाटत असतं कारण अवनीला असं सर्व प्रकाराची सवय नाही आहे. आता अवनी ती चक्की उघडून बघते तर इकडे आता त्या पोस्टरवरती तिला दिसतं की मुलींसाठी रूम अवेलेबल आहे आणि त्यानंतर अवनीच्या सगळ्या शंका दूर होतात आणि अवनीचा राहण्याचा प्रश्न देखील मिटतो. अवनी स्वतःच्या मनाशीच ठरवते की आता राजाला काहीच न सांगता मी स्वतःच उद्या जाऊन त्या रूमची चौकशी करून येते, म्हणजे मला तिकडे जायला भेटेल. आणि त्यानंतर इकडे आता अवनीने ठरवलेलं आहे की राजाला यामधलं काहीच सांगायचं नाही कारण घरामध्ये आधीच आमच्याविषयी काही जास्त वातावरण पुढे गेलेलं नाही आहे, त्यामुळे घरातील सगळ्या जणांनाच विसरायला लवकरात लवकर मदत होईल आणि मी अशीच इकडे विरंगळत राहिले तर सगळ्यांनाच खूप त्रास होईल. म्हणून आता अवनी थेट आता त्या रूमकडे एकटीच जाण्याचं ठरवते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी अण्णा हे आता त्यांच्या कुऱ्हाडीला धार लावत असतात आणि हे सर्व पाठीमागून अवनीने पाहिलेलं आहे आणि अवनी खूप घाबरलेली आहे. अवनीची खात्री पटत चाललेली आहे की खरंच अण्णांनी त्यांच्या बायकोचा खून केला असेल का? आणि त्यानंतर आता अण्णा हे त्या कुऱ्हाडीला धार लावून आता बोलू लागतात की एका गावात 4 तुकडे होतील आणि अवनी एवढी घाबरलेली आहे. अवनी आता खोली पाहण्यासाठी एकटीच चाललेली आहे असं काहीसं आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला भेटते. तर इकडे अवनी खरंच ते दांगड परिवार सोडून जाईल का हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे. मात्र यामधील राजाला काहीच कल्पना नाही आहे आणि अवनी याबद्दलची कल्पना राजाला देईल का? राजा या सर्वांपासून अवनीला थांबवू शकेल का? हे पाहणं देखील तितकंच रंजक ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला आजच सबस्क्राईब करा, म्हणजे असंच नवनवीन मालिकांचे एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.